तर सगळ्यात आधी बालुशाही करण्यासाठी इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे. हा मैदा आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये चिमूटभर आपल्याला मीठ घालायचं आहे. मग पाव चमचा बेकिंग सोडा आणि पाव चमचा आपल्याला बेकिंग पावडर देखील घालायची आहे. आता यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे साजूक तूप घालून चांगलं त्याला चोळून घ्यायचं आहे. तूप सगळ्या मैद्याला व्यवस्थित आपल्याला चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही घालायचं आहे. दही घातल्यानंतर दहीसुद्धा या मैद्यामध्ये आपल्याला चांगलं चोळून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये लागेल असं थोडं थोडं करून पाणी घालून आपल्याला याचं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. हे पीठ मळताना अगदी जोर लावून आपल्याला मळायचं नाही, तर अगदी हलक्या हाताने हे पीठ फक्त आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. आता आपलं हे पीठ छान असं एकत्र एकजीव झाल्यानंतर यावर आपण झाकण ठेवूयात आणि जवळपास अर्धा ते पाऊण तास याला असंच भिजत ठेवूयात. आपलं हे पीठ भिजतंय तोपर्यंत आपण लगेचच याचा पाक करून घेऊयात. तर एका कढईमध्ये मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. आता यामध्येच अर्धी वाटी पाणी घालून याचा आपल्याला चिकट असा पाक करून घ्यायचा आहे. 3-4 मिनिटांमध्ये पाक आपला रेडी झाला की मग यामध्ये 2 ते 3 हिरवी वेलची आपल्याला बारीक करून घालायची आहेत. आता एक अर्धा तासानंतर आपण आपलं पीठ परत एकदा हाताने चांगलं मळून घेऊयात. हे पीठ कशा पद्धतीने मळायचं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर खाली दिलेल्या त्रिकोणावर जाऊन आपला मोठा व्हिडिओ नक्की पहा. त्यामध्ये सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स मी यासाठीच्या दिलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे बालुशाही करून घ्यायची आहे. आता बालुशाही सगळ्या तयार झाल्या की मग एका कढईमध्ये तेल गरम करायचं आणि त्या तेलामध्ये या सगळ्या बालुशाही आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. बालुशाही लो टू मीडियम आचेवरती आपल्याला जवळपास 7 ते 8 मिनटं चांगल्या खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. 7 ते 8 मिनिटांनंतर मस्त खरपूस कलरच्या अशा आपल्या या बालुशाही झालेल्या असतील. मग त्या काढून घ्यायच्या आणि लगेचच गरमागरम पाकामध्ये घालायच्या. गरमागरम पाकामध्ये बालुशाही घातल्यानंतर त्या जवळपास 2 ते 3 मिनटं पाकामध्ये तशाच ठेवायच्या आणि मग काढून घेऊन या बालुशाही सर्व्ह करायच्या.